हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही सकाळी 4 वाजता उठलेलो आहेत आणि अशी मस्त तयार होऊन मी चालली आहे वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, म्हणजेच पंढरपूर ज्याला बोलतात तिथे चाललो आहे आम्ही. मी, माझे पप्पा आणि माझी बहीण. तर ही बघा माझी बहीण. तर आता मी चाललो आहे, निघू आता थोड्या वेळात. तुम्हाला दाखवते काय काय असतं तिथे. तर आता मी निघालो आहे. आता किती वेळात पोचत आहे आणि किती लाईन असेल तर आपण बघूया. जाता जाता थोडं फटाफट जाणार आणि तसंच जेवढं लेट आपण पोचणार तेवढं आपल्याला जास्त गर्दी भेटणार. तर आपण भेटूया डेस्टिनेशनवर. ओ पप्पा, हे आहे वडाळ्याचं श्रीराम मंदिर. इथे पण आपण जाणार आहोत, पण पहिला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शन घेऊन ह्याच्यानंतर इथे जाणार आहोत. आणि हे आहे हनुमानाचं मंदिर. त्या श्रीराम मंदिराच्या समोरच हनुमानजीचं मंदिर आहे. तर आता एवढी लाईन आहे, तर बघूया कधीपर्यंत दर्शन होईल आपलं. आता पण पहिला बघणार आहोत लाईन किती वेळ लागतो लाईनीमध्ये, पण तसं ठरवणार आहोत. असा
हस ना जरा. आता मी मंदिराच्या जवळ पोहोचलो. साधारण आम्ही 2.5 तास तरी लागून पोहोचू मंदिरात. आता आपण थोड्या वेळात गाभाऱ्यात पोहोचू मंदिराच्या. आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की मिठागरात कामगारांना इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळाली. हे मंदिर 400 वर्ष जुने आहे आणि ह्या मंदिराचं संवर्धन संत तुकाराम महाराजांनी मुंबईत येऊन केलेलं आहे. हे 400 वर्ष जुनं मंदिर आहे. गाईज आमचं आता दर्शन झालंय. कसं झालं दर्शन? ओ गाईज कसं झालं दर्शन? दर्शन छान झालं. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी छान झालं आमचं दर्शन. गेल्या वर्षी आहे ना आम्ही संध्याकाळी गेलो तर खूप गर्दी होती. खूप गर्दी होती. गर्दी होती आणि आम्ही आलो सकाळी. मस्तच वाटलं. रेशमध्ये दर्शन छानच झालं. विठ्ठलाचं मनोभावी दर्शन झालं आमचं. आता आम्ही चाललोय घरी. घरी जाऊन आम्ही नाश्ता करू. आता आम्ही इथून थोडा नाश्ता काही जत्रा भरते असं संध्याकाळी. अशी दुकानं लावले. खेळ मारणे वगैरे असतात लहान मुलांची मोठ्या मुलांची. तर चल पूर्ण जत्रा हे संध्याकाळी भरला बघितलं आलात ना संध्याकाळी पूर्ण. आता आम्ही आलो रामाच्या मंदिरात. मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं त्याप्रमाणे. तर आता आपण रामाचं दर्शन घ्यायचं आहे. हे रामाची मूर्ती इतकी सुंदर. राम लक्ष्मण सीता. हे पण खूप जुनं मंदिर आहे. तर आता आलाय म्हैसूर मसाला डोसा. माझं फास्ट आहे तर मी नाही खाऊ शकत. तर हे दोघं खात आहेत. ही बघा रखुमाई.
मसाला डोसा खाते मैसूर मसाला डोसा.